मंडळी आले आणि आमची पालखी सुद्धा आले. 6 निघले पालखीची पूजा होईल, होमाची पूजा होईल आणि होम लागेल. हे आमचे आजचे नवरदेव आहेत. ते आज होमात नारळ टाकणार आहे. तर कसं वाटतंय तुम्हाला होमात नारळ टाकणार होतो? नवीन काहीतरी शिकायला भेटतंय. तर काहीतरी नवीन अनुभव घेणार आहे. वर्षांची प्रगती राहू दे. तर यांना आज नारळ टाकायची संधी भेटली, तर आज होमात नारळ टाकतील. नवीन यांचं लग्न झालं. तो तिकडे नवरदेव वरती टोपी घालून, आणि इकडे पण नवरदेव आहेत. मध्ये या गर्दीत लपले. तर नंतर मग होम लागल्यावर फेरे मारताना दिसतील आपल्याला. आपलं नवरदेव आहेत, आपलं म्हणजे आपलं भाव आहेत. बाकीचं इकडच्या गर्दीत लपले असतील, तर नंतर दिसतील आपल्याला. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघित राहा नवरदेवांना कसं नारळ टाकत होमात. तो एवढा मोठा होम पेटला की आगीच्या ह्याच्यातून तरी पण गोल फिरून नारळ टाकतात. पालखी सध्या एकदम मस्त वाटते, एकदम सुंदर सजले पालखी. आणि इकडे मागे खाऊची दुकानं लागली, जत्रा लागली थोडीशी. आणि इकडे होम लागले, सर्व गावातले मंडळी सर्व जमले. तर आणि आता थोड्या वेळात पूजा चालू आहे आता होमाची. आणि आता पूजा झाली की होम लागेल. हे आमच्या इकडं दुकानं लागलेत. हे आमचे काके लाडू घेऊन बसले. हे पण आमचे काका आहेत, काकी इकडे लाडू घेऊन बसलेत. आणि इकडं बाकीचे दुकानं लागलेत. आणि इथं आम्ही आता नंतर थोडा वेळा लाडू घेऊ. आता होमाच्या वाटले फिरायला लागले, आरती बोलायला लागले. आणि आता होम लावतील. आणि आमचे गावकर आमचे हे होम शिवणारे आमचे गावचे मानकरी. त्यांना एवढा मोठा, त्यांच्या नेतृत्वाखाली एवढा मोठा होम शिवला गेला आहे. आता पूर्ण पालखी फिरेल. चांगला भेटला असता. होमाच्या वाटले. आता मंडळी आता सर्व नवरदेव आहेत ते नारळ टाकतील. त्यांचं नवीन लग्न झालं आहे ह्या वर्षी. ते आता 5 भोवऱ्या मारतील होमाच्या वाटल्या आणि नारळ टाकतील. ते बघूया आपण. पालखी तिकडे नाचायला नाचवायला नेले. आणि नवरदेव आता त्यांची ह्या वर्षी लग्न झाले, ते आता हे नवरदेव 5 फेऱ्या मारून नारळला होमात टाकतील. हा इकडे होम लागतोय आणि इकडे पालखी नाचवतो.
काय लावलायस डोळ्याला? डोळ्याला काय लावलायस? शायनिंग मारायला लागले आता बसून है ना? नाही काय नाही. चला मेलो लाडू घ्यायला. संपतील तिकडे लाडू. बाबू काय घेतला आहेस तू? हे काय आहे बरं? हे काय आहे? कसलं बावलं? कसलं बावलं आहे हे? लटकतंय खाली. हे खाली लटकतंय काय तो? अरे पेटतंय हे. हा काहीतरी भारी आहे. आईला लाडू कोणाचं एवढं? लाडू कोणाचं आहेत? आणि हे इकडं ह्यानं लहान पोराचा पंखा घेतला नाही, गरम होतं म्हणून. आहे इकडं आपण दुकानात जाऊया आता. चला हे चला मेलं. चला सगळा संपल तर मंडळी सगळा खाऊ इथं संपलाय. यांना बोलत होतो लवकर चला चला पण माझा पण ऐकत नाही. आणि आता काय संपलं आहे. आपण इथं खाऊया. आता आपण इथं खाऊ घेतोय. कशा आहे 20 रुपये. आणि ते लाडूचे 20 रुपये. 20 रुपये. हा? पिशवी घे ना. हा, पिशवी द्या ना पिशवी. तर आम्ही इथं आता आमचा खाऊ घेतलेला आहे. ह्या 2 माझ्या पिशव्या आहेत. ह्या 2 पिशव्या भरून मी होमावरचा खाऊ घेतलेला आहे. आणि हा जरा खाऊ आमच्यासाठी स्पेशल असतो. होमावरचा खाऊ म्हणजे वेगळीच मजा असते. आम्ही मुंबईला जे चाकरमनी येत नाही त्यांना पण आम्ही हा पाठवतो इकडून गावावरून. कारण का हे म्हणजे आमच्या देवाचा प्रसाद आहे. हा म्हणजे याची वेगळीच गोष्ट असते. बाकी कुठं पण तुम्ही काही गोष्टी किती पण गोड खाल्ल्यात तरी याची सर कशाला येत नाही. तर हे आमच्यासाठी स्पेशलच असतं. तर काय घेतलायस तू? खाऊ किती घेतलायस? किती बाबा एवढा घेतलाय की काय सर्व काय एवढा पुरेल काय? घेतलेलं आपल्याला प्रसाद म्हणून. ठीक आहे ठीक आहे. तर हा माझा खाऊ आहे. काय माहिती पुरेल काय? मुंबईपर्यंत पाठवायचं आहे. पण आता काय पर्याय नाही. खाऊ लगेच संपला इथं. अरे वाजव वाजव वाजव. हा वाजव. हा पालखी आता जागेवर जाऊन बसेल. मग आपण सर्व पाया पडून सर्व पाया पडून परत. नारळला काय जातच का काय? बघा यांनी नारळ पलवलाय. अजून घे ना तर मंडळी आम्ही आता होम लावून आलेला आहे. हा सगळा आमच्या हातात खाऊ आहे. आणि हे आमची पोरं. आणि ही इकडं पोरं आमचं वाट बघत बसलेत कधीपासनं. कंटाळले असतील मला वाटते. सो गाडी घेऊन एक गाडी आहे आणि जो 1760 माणसं आहे तिथं. इथं काहीतरी विषय चालला आहे. घन विषय चालला आहे काहीतरी. आपण विषय घन ऐकूया त्यांचा. आपण इथं आता नारळ आणलेला तर पुढे या. ही पिशवी दे मला. ही कुठला आहे? लागू दे काय फरक पडत नाही. तो नसतो तो नाही आहे हा. आता ठरलाय वरती जायला देवला डायरेक्ट कपडे काढायचं आणि डायरेक्ट वरती देवला. आपलं आपलं घालून दुसरं हा आमचा दिसतोय काय मी त्याच्यात? हा आमचा होमात भाजलेला नारळ आहे तो आम्ही खातो. एक नंबर लागते प्रसादी. चवीला एक नंबर लागतो. ह्याची काहीतरी टेस्ट म्हणजे काहीतरी अलगच असते. हा भाजलेला पूर्ण गरम गरम आहे. हा म्हणजे लवकर झोपा आला थोडा वेळ. वाव व्हेरी नाईस. खूप मस्त खायला. बहुत भरपूर चविष्ट असतो खायला. ती कोकणची परंपरा आहे.
तर मंडळी हा नारळ खातो माझ्या होमाचा नारळ खातो आम्ही. वेकन्सी आहे काय कसं लागतोय नारळ कसा लागतोय खोबरा कसा लागतोय हे नारळ नाही नारळ सगळे घरा मोडून टाका दूर येतो त्याच्यातून गरम गरम आहे खोबरा तर आम्ही आता खोबरा खाल्लेला आहे आणि सर्वांच्या घरी निघालेत. तर आजचा आमचा होळीचा कार्यक्रम होमाचा कार्यक्रम संपला आहे. आता उद्यापासून बाकी घरं घ्यायला गेलं आणि संध्याकाळी आमचं नमन आहे. तर आता हा ब्लॉग इथे स्टॉप करतोय मी संपवतोय. तर संध्याकाळी नमनाचा ब्लॉग आपण नवीन चालू करूया. तर चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा.